नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे, याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय वसंत रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा मी वैद्यकीय संचालक आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉक्टर निखिल इंगळे. नमस्कार डॉक्टर निखिल. नमस्कार. डॉक्टर निखिल इंगळे हे अत्यंत तज्ञ, निष्णात आणि अनुभवी किडनी विकार तज्ञ आहेत. त्यांनी भारतातील सर्वात प्रख्यात व सुप्रसिद्ध ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था या ठिकाणी किडनी विकार तज्ञ म्हणून पदवी संपादन केलेली आहे आणि त्याच्यानंतर 5 वर्षांपासून ते किडनी विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत आणि इथल्या किडनी विकार रुग्णांसाठी ते नेहमीच उपलब्ध असतात आणि इथले रुग्ण ज्यांची बाह्य रुग्ण विभाग, त्याच्या व्यतिरिक्त डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये पण त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग आहे. डॉक्टर निखिल आज आपल्याला प्रामुख्याने डायलिसिस या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालय हे सर्वात प्रगत रुग्णालय आहे, कंप्लीट हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे सर्वात जास्त किडनी प्रत्यारोपण पण झालेले आहेत. डायलिसिस सुद्धा आपल्याकडे एक विशिष्ट संख्या, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे डायलिसिस होतात. तर डॉक्टर निखिल, मला आपल्याला असं विचारायचं आहे की डायलिसिस म्हणजे नक्की काय आहे आणि ते कधी करावं लागतं? नमस्कार सर, मला बोलल्याबद्दल धन्यवाद. किडनी आपल्या शरीरातले नैसर्गिकरित्या जे दूषित पदार्थ असते ते लघवीच्या द्वारे काढत असते. जेव्हा आपली किडनी निकामी होते तेव्हा हे दूषित पदार्थ जे आहेत ते शरीरात जमा होतात आणि त्याला काढण्यासाठी आपण एक मशीनची मदत घेतो ज्याला आपण डायलिसिस म्हणतो. डायलिसिस बेसिकली 2 प्रकारचे असतात. एक तर असतं एक रक्ताचं होणारं डायलिसिस ज्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो. दुसरं असतं पोटाद्वारे केलेलं डायलिसिस ज्याला आपण पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो. रक्ताचे होणारा जो डायलिसिस असतो हिमोडायलिसिस, हे प्रामुख्याने पेशंटला 2 वेळेसच घ्यावं लागतं. मिनिमम 2 वेळेस किंवा 3 वेळेसही घ्यावं लागू शकतो एका आठवड्यात. राईट, एका आठवड्यात 2 ते 3 वेळेस. आणि पेरिटोनियल जे पोटाचं डायलिसिस असतं ते पेशंट्सला दररोज करावं लागतं. बरोबर. डायलिसिसची गरज कधी पडते पण, म्हणजे कुठल्या रुग्णाला आपल्याला आता सांगावं लागतं की आता तुला डायलिसिस करावं लागेल असं? डायलिसिस कोणाला लागेल ह्याचा काही फिक्स्ड फॉर्म्युला नसतो. प्रत्येक पेशंटला आपल्याला 2 प्रकारे हे जज करावं लागतं. एक तर त्याचं क्लिनिकल पॅरामीटर्स म्हणजे त्याचे लक्षणे बघून, दुसरं म्हणजे त्याचे लॅबचे रिपोर्ट्स बघून, लॅबचे अहवाल बघून. तर क्लिनिकल पॅरामीटर्स म्हणजे लक्षणे म्हणजे काय? पेशंटला अशक्तपणे वाटणे, पेशंटला भूक न लागणे, जेवण दिसताच पेशंटला उलटी मळमळ होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा बेशुद्धीपणा वाटणे, ही किडनी निकामी होण्याची लक्षणे असतात. दुसरंच म्हणजे क्लिनिकल रिपोर्ट्समध्ये आपण मुख्याने 3 पॅरामीटर्स बघतो, जसे की युरिया, क्रिएटिनिन आणि पोटॅशियम. हे 3 गोष्टी बघून आणि पेशंटचे लक्षणे बघून आपण कुणाला डायलिसिस लागणार आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. बरोबर. आणि याच्यासाठी आपल्याला पेशंट प्रत्यक्ष बघून त्याची तपासणी करून त्याचं निदान करून मग आवश्यकता असेल तर आपल्याला डायलिसिस सांगावं. बरोबर. मग अशा आपण बोलताना म्हणालात की 2 प्रकार असतात डायलिसिसचे प्रामुख्याने, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. याच्याबद्दल काही सांगाल का? याच्यातले काय फायदे आहेत? कुठलं डायलिसिस कुठे करू शकतो आपण? राईट. हिमोडायलिसिस जे आहे त्याला आपण इन सेंटर डायलिसिस सुद्धा म्हणतो. म्हणजे की पेशंटला आपल्या घरून निघून हॉस्पिटलला जावं लागतं आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसिस करण्यासाठी. तर त्याच्याने बेसिकली पेशंट आणि त्याच्या फॅमिली दोघांवरती पण हा लोड असतो. सो इट बिकम्स बर्डन ऑफ द फॅमिली, म्हणजे हा बिमारी परिवारची होऊन जाते. कारण आजार जो आहे परिवारचा होऊन जातो. त्याच्यामुळे पेशंट आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे नातेवाईक दोघेही हॉस्पिटलला जाणे, आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसिस करणे, हेच हिमोडायलिसिसचं नुकसान आहे. पण त्याचे फायदे बरेच आहेत, जसे की फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळाच डायलिसिस करावे लागणार. तर बाकीचे उरलेले दिवस पेशंट जे आहे ते आपले रुटीन काम करू शकतो. 2 ते 3 वेळा डायलिसिस करत असताना सुद्धा पेशंट आपले ड्युटी टायमिंग्स ॲडजस्ट करून डायलिसिस करू शकतो. त्याच्यामुळे पेशंटला वेळेचा किंवा त्याच्या लाईफस्टाईलचा काही प्रॉब्लेम होत नाही.
दुसरं म्हणजे जे पेरिटोनियल डायलिसिस असतं ते पोटाचं डायलिसिस असतं. ह्याचे फायदे म्हणजे की पेशंटला हॉस्पिटलचा चेहरा बघावा लागत नाही, ते घरी बसल्या बसल्या डायलिसिस करू शकतात. ह्याचे नुकसान म्हणजे काय की हे आपल्याला डेली बेसिस करावं लागणार, त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी साफ रूम लागेल, त्याच्यासाठी आपल्याला पाळीव प्राणी घरात ठेवता येणार नाही आणि एक अटेंडंटची हेल्प नेहमी घ्यावी लागेल. ओके, बरोबर आहे. डायलिसिस ही जी उपचार पद्धती आहे त्याचे फायदे आणि काही तोटे असतील तर याच्याबद्दल काय मार्गदर्शन करा? फायदे म्हणजे डायलिसिसचे जे एखाद्या पेशंटची निकामी असल्यास त्याला जी लक्षणे मी सांगितली ते होतात, पण डायलिसिस जशी सुरुवात करतात पेशंटची ही लक्षणे कमी व्हायला लागतात. पेशंटला ओव्हरऑल बेटर फील व्हायला लागतं, त्याला शरीरामध्ये ताकद येते, त्याचं रक्त वाढतं, त्याचे किडनीचे जे हॉर्मोन्स तयार होतात किंवा ग्लुकोजचं किंवा साखरेचं जे प्रमाण मेंटेन ठेवते किडनी, ते सगळ्या गोष्टी बरोबर मेंटेन झाल्याने पेशंटची ओव्हरऑल जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होते. ओके. आणि तोटे म्हणजे की कधी डायलिसिस जे आपण ऍक्सेस, मेनली ते ऍक्सेस असतं म्हणजे की आपण डायलिसिस कुठून करतोय, एक तर टेम्पररी ऍक्सेस असतं म्हणजे डायलिसिस कॅथेटर असतं किंवा परमनंट कॅथेटर असतं. त्यांचे तोटे असतात जसे की ते ब्लॉक होऊ शकतात टेम्पररी कॅथेटर्स. जर टेम्पररी जे कॅथेटर असतात त्याची लाईफ सहसा आपण 14 दिवस अशी म्हणतो. परमनंट कॅथेटर्स जरी त्याचं नाव परमनंट असलं तरी त्याची लाईफ जी असते ती 6 महिन्याच असते. तर हे ब्लॉक होण्याचं एक नुकसान असतं. दुसरं नुकसान म्हणजे त्या कॅथेटर्सला इन्फेक्शन लागू शकतं, म्हणजे जंतू संसर्ग होऊ शकतो त्याला बरोबर हाताळल्या न गेल्यामुळे. तिसरं म्हणजे डायलिसिसचा तोटा आहे की डायलिसिस करत असताना पेशंटचा बीपी वर खाली होऊ शकतो, म्हणजे वाढ होऊ शकतो डायलिसिसमध्ये, कमी होऊ शकतो, जे पेशंटला कधी कधी हानिकारक ठरू शकतं. चौथी गोष्ट म्हणजे तिथे शुगरही लो होऊ शकते. तर ह्या गोष्टींची जर पेशंटने कोणाच्या ऑब्झर्वेशन खाली डायलिसिस केलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स होत नाही, जे आपण नियमितपणे कमल नयन बजाजला करत असतो. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या हॉस्पिटलमध्ये सहसा येत नाहीत. फार महत्वाची माहिती सांगितली. ज्या काही संभाव्य धोके होऊ शकतात, दुष्परिणाम होऊ शकतात, ते सगळे टाळता येण्यासारखे आहेत. काळजी घेऊन जे आपण कमल नयन बजाजमध्ये योग्य ती काळजी घेतो. आणि डायलिसिसमुळे होणारे जे फायदे आहेत रुग्णांना ते काही पटीने जास्त आहेत. त्या क्षुल्लक दुष्परिणामांकडे आपण बघितलं तर बरेचदा हे डायलिसिस करणं ही प्रक्रिया खूप जिकिरीची आणि कंटाळवाणी, गुंतागुंतीची अशी वाटू शकते रुग्णांना. त्याच्यामुळे असं सर्वसामान्य तो आपला एक अनुभव असेल, आम्ही असं बघतो की डायलिसिस ही प्रक्रिया टाळण्याकडे लोकांचा कल असतो की नाही जाऊ द्या, कशाला घ्यायचं, मला काय नाही. तर त्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं रुग्णाला? डायलिसिस टाळणे हा खूप मोठा पेशंटचा एक नुकसानदायक हे असू शकतो, कारण डायलिसिस हे काही ट्रीटमेंट म्हणजे त्याला ऑप्शनच नाहीये. जर आपण पेशंटला कुठलं ट्रीटमेंट ऑप्शन वेगळा असता तर डेफिनेटली आपण डायलिसिस प्रत्येक पेशंटसाठी टाळण्याचा प्रयत्न करतो. पण जर ट्रीटमेंट पेशंटची किडनी स्टेटस किंवा पेशंट त्या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे की डायलिसिस शिवाय दुसरा काही पर्याय नाही, तेव्हाच आपण पेशंट्सला डायलिसिस सांगतो. त्यामुळे डायलिसिसला काय नुकसान होईल ह्याच्यापेक्षा डायलिसिसचे जे 1000 फायदे आहेत, मेनली जसं मी सांगितलं की क्वालिटी ऑफ लाईफ जी पेशंटची इम्प्रूव्ह होते डायलिसिसमुळे, ते त्याचे फायदे खूप जास्त असतात. पेशंटला कोणावर डिपेंडेंट राहावं लागणार नाही, कोणाच्या भरोश्यावर जगावं लागणार नाही, ते स्वतःचे काम करू शकतील, स्वतःचा पैसा कमवू शकतील. तर त्यांना सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन होतं, आयुष्य जगण्याचं काही त्यांना सॅटिस्फॅक्शन होतं. त्याच्यामुळे डायलिसिसला पर्यायी म्हणून आपण असं काही दुसरं ट्रीटमेंट नसतं. एकच ट्रीटमेंट ऑप्शन आपण पेशंटला सांगू शकतो, डायलिसिसच्या पर्याय म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण. बरोबर. आणि आपल्या रुग्णालयात, कमल नयन बजाज या रुग्णालयात जवळ 1200हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेले आहेत आणि जवळपास 25 वर्षांचा आपल्याला अनुभव आहे किडनी प्रत्यारोपणचा. त्याच्यामुळे आपल्याला प्रसज्ज टीम आहे आपली किडनी ट्रान्सप्लांटची, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स डॉक्टर्स, एक्सपिरियन्स सर्जन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स ऑलमोस्ट 0 होऊन जातात आणि पेशंटला फायदे म्हणजे 100% होतात. बरोबर आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना आपण सांगता, ज्या रुग्णांना की आता डायलिसिसची गरज आहे, त्यांनी ती करायला पाहिजे आणि न कंटाळता ठरलेल्या नित नियमाने आठवड्यात 2दा असेल 3दा असेल त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. म्हणजे त्यांचं नॉर्मल आयुष्य हे कम्फर्टेबल राहू शकतं, आरामदायी राहू शकतं. डेफिनेटली त्याच्याकडे दुर्लक्ष न करता. डायलिसिस एखाद्या रुग्णाने करायचं ठरवलं आणि त्याचं जर चालू असेल तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतः काय काळजी घेणं गरजेचं आहे, विशेष करून त्याच्या आहारामध्ये त्यांनी काय बदल करणं गरजेचं आहे?
राईट. आहार हा किडनी पेशंटसाठी खूप मोठा एक हे असतो, इम्पॉर्टंट पॉईंट असतो. म्हणजे बऱ्याचशा किडनी पेशंट्सला कळत नाही की त्यांनी काय खायला पाहिजे किंवा काय नाही खायला पाहिजे. हा पेशंट्सला बऱ्याच आणि मिसगायडन्स पण बरंच होतं पेशंट्सला की हे नका खाऊ ते नका खाऊ, जेणेकरून पेशंटचं जे न्यूट्रिशन स्टेटस असतं ते खूप खराब होऊन जातं आणि पेशंट्स एकदम कुपोषित होऊन जातात. त्याच्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून प्रॉपर सल्ला घेणे हेच त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आहारामध्ये म्हणजे मेन आहे की मिठाचं प्रमाण एकदम कमी ठेवणे आणि पाण्याचा जसं डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्यानुसार पाणी घेणे, जेणेकरून शरीरामध्ये पाणी जमा होऊ नये. मिठाचं प्रमाण कमी केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल चांगला होतो आणि शरीरात पाणी जमा होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बरंच गैरसमज असतो की डायलिसिस पेशंट्सने प्रोटीन कमी खावे, पण असं नसतं. डायलिसिस पेशंट्सने इनफॅक्ट जास्त प्रोटीन्स खायला पाहिजे. जर ते नॉन व्हेजिटेरियन्स असतील तर ते दररोज अंडे खाऊ शकतात, चिकन खाऊ शकतात, मासे खाऊ शकतात, फक्त त्यांनी मटण खाऊ नये. जर व्हेजिटेरियन पेशंट्स असतील तर त्यांनी नियमितपणे डाळीचं सेवन करावे, पनीरचं सेवन करावे, राजमा, चणे या सगळ्या गोष्टी ते खाऊ शकतात, जेणेकरून ते प्रोटीन त्यांच्या शरीरात जातील आणि ते प्रोटीनने त्यांना ताकद भेटेल. चौथी म्हणजे फळांची खूप इम्पॉर्टंट जागा असते आपल्या ह्याच्यामध्ये डाएटमध्ये, आणि त्याचा पण बऱ्याचशा लोकांना खूप गैरसमज असतो की किडनी पेशंट्स अजिबात फळ खाऊ शकत नाही असा. पण असं नसते. किडनीचे पेशंट्स बरेचसे फळ खाऊ शकतात, जसे की सफरचंद खाऊ शकतात, ते पपया खाऊ शकतात, ते नाशपती खाऊ शकतात. अजून बरेचसे फळ आहेत जे आपण पेशंटला बघून डिसाईड करू शकतो की हे खाऊ शकतात की नाही खाऊ शकतात. ते तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन बरेचसे ते फळं आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात. पाचवी आणि इम्पॉर्टंट गोष्ट जी भारतीय डाएटमध्ये खूप प्रामुख्याने वापरले जाते म्हणजे दुधाचे पदार्थ. दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध जे किडनी पेशंट्स वापरतात ते डबल टोन्ड दूध, म्हणजेच की 2 वेळा साय काढलेले दूध असावे. त्याचे प्रोडक्ट सुद्धा बनलेले त्याचे लो फॅट प्रोडक्ट्स असे वापरायला पाहिजे, म्हणजे 2 वेळा त्याच्यावरची साय काढून जे आपल्याला दूध मिळतं त्याचे पनीर बनवणे, त्याचा ताक बनवणे, या सगळ्या गोष्टींचं सेवन डायलिसिस पेशंट्स आरामात करू शकतात विना काही काळजी करून. फार चांगली माहिती दिली डॉक्टर निखिल आपण, की कुठल्या प्रकारचे गैरसमज मनामध्ये न ठेवता आहाराचं व्यवस्थित नियोजन करून डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेस डायलिसिस केल्यामुळे आरोग्यात जी आपल्या जेवणाची जी गुणवत्ता आहे ती सुरक्षित राहू शकते आणि त्यामुळे बाकीचा त्रास सुद्धा रुग्णाचा कमी होऊ शकतो. डेफिनेटली. तर ज्यांना कुणाला किडनी विकार संदर्भात त्रास आहे किंवा कुठलं मार्गदर्शन हवं आहे तर कृपया डॉक्टर निखिल इंगळे, कमलनयन बजाज यांना आपण संपर्क साधू शकता. आज डॉक्टर निखिल इंगळे आपण इथे आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिली आमच्या सगळ्या श्रोत्यांना, त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.